आर्किटेक्ट इंजिनियर सर्व्हर असोसिएशन अहिल्यानगर यांच्या वतीने एसा भवन इथे झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचवेळी गोरक्ष चिंचेचे झाड आमच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवाजी पालवे सर यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनाखाली त्याचे रोपण करत आहोत। या कार्यक्रमासाठी आशिष भाबडा सर पोला स्टीलचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आणि टिनी टॉलर स्कूलच्या परदेशी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वृक्षांचे संवर्धन करा हा संदेश आज आपण या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व नगरकरांना देत आहोत। धन्यवाद। आज 15 ऑगस्ट या निमित्ताने टीमने खूप छान एक उपक्रम केलेला आहे की त्यांनी झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि हिरवं नगर करण्याची आपली जी मनीषा आहे ती आता साकार होताना दिसते आहे। तर मी त्यांच्या वतीने सगळ्यांना हेच म्हणू इच्छिते की जेवढे झाडं आपण लावू तेवढं आपलं नगर स्वच्छ होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल आणि झाडे लावा आणि झाडे जगवा। असोसिएशन अहिल्यानगरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 80वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पोलाद स्टीलचे प्रेसिडेंट आदरणीय आशिष सर, त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रिजनल मॅनेजर सुशांतजी गव्हाणे, त्याचप्रमाणे आपल्या या प्री स्कूलच्या प्रिन्सिपल आदरणीय रुपालीताई परदेशी, खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मला ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली असे आमचे मित्र स्नेही आणि आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर प्रदीपजी तांदळे सर, त्याचप्रमाणे आदरणीय इंजिनियर सुनीलजी आवटी सर उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे सचिव इंजिनियर भूषणजी पांडव सर, या तीनही मान्यवरांनी त्या ठिकाणी मला येण्याची संधी दिली। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली। सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित असलेल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं ज्या शूरवीरांनी हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व शूरवीरांना सर्वप्रथम शतशत नमन करतो। ज्या आमच्या बांधवांनी आपल्या शरीराचे अनेक त्या ठिकाणी भाग या देशासाठी अर्पण केले अशा सर्व सैनिकांना या ठिकाणी वंदन करतो। आणि जे सैनिक खऱ्या अर्थानं आज दिवस रात्र देशाच्या सीमेवर त्या ठिकाणी आपल्यासाठी रक्षण करत आहेत अशा सर्व शूरवीरांना या ठिकाणी आज या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आज आपण जर पाहिलं तर अत्यंत भरभराटीचा काळ सुरू झालेला आहे। देशाकडे आणि देशाच्या स्वातंत्र्याकडे लक्ष देण्यापेक्षा माणूस आज स्वतःच्या परिवाराकडे लक्ष देण्यामध्ये जास्त मग्न झालेला आपल्याला दिसतो। आणि खरं जर पाहिलं तर देश जर सुरक्षित असेल तर खऱ्या अर्थानं आपण सुरक्षित आहोत याची जाणीव जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण केदारनाथ, बद्रीनाथ किंवा वैष्णो माता या परिसरामध्ये जर आपण गेलो त्या ठिकाणी तर आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देश काय आहे आणि सैनिक काय आहे समजल्याशिवाय राहणार नाही। आपण या ठिकाणी सुखात आनंदात जगतोय त्यामागे सैनिकांचं खूप मोठं त्याग त्या ठिकाणी आहे। मी सैनिक आहे म्हणून मला या ठिकाणी सांगणं उचित वाटत नाही, कारण त्याग देणं, देशासाठी आपलं कर्तव्य बजावणं खऱ्या अर्थानं ही प्रत्येकाची भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे। सैनिक देशाच्या सीमेवर रक्षण करत असताना आपण जर आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यामध्ये जरी प्रामाणिक काम केलं, जरी चांगलं काम केलं, एकमेकाची मदत केली तरी खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून देशभक्तीचं कार्य होतंय असं त्या ठिकाणी आपल्याला वाटतं। म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो
की मी ज्यावेळेस सैन्यामध्ये भरती झालो 96ला आणि 97-98ला ट्रेनिंग झाली आणि ट्रेनिंग झाल्यानंतर पहिली पोस्टिंग माझी कारगिल या ठिकाणी झाली. परंतु ज्यावेळेस माझी पोस्टिंग झाली त्यावेळेस कारगिल हे नाव कुणालाही माहीत नव्हतं किंवा सांगितलं तरी असेल एखादं गाव असं माणसाला त्या ठिकाणी वाटायचं. आणि ज्यावेळेस सर्वप्रथम मी कारगिलला जात होतो त्यावेळेस चंदीगडवरून लेह या ठिकाणी विमानानं त्या ठिकाणी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा प्रवास कारगिलच्या दिशेने सुरू झाला. अतिशय कमी वय 18-19 वर्षाचा वय माझं त्यावेळेस होतं आणि ज्यावेळेस मी त्या गाडीमध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला तर डोंगराच्या कडेकडेने तो प्रवास दुपार झाली. मला वाटलं आता तरी ठिकाणी येईल. दुपारचं जेवण झालं, परत गाडीत बसलो, परत गाडी चालत राहिली. कारगिलमध्ये पोहोचता पोहोचता आम्हाला रात्रीचे 8:30 वाजले. तांदळे साहेब त्यावेळेस मला असं वाटलं की मी आता नेमकं आलोय कुठं आणि परत मी माझ्या घरी येईल का नाही. म्हणजे एवढं अंतर होतं आणि तिथून विचार करू शकत नाही कोणत्या दिशेला आपला महाराष्ट्र आहे आणि कोणत्या दिशेला आपलं गाव आहे. अशा ठिकाणी रात्री 9 वाजता गेलो आणि 9 वाजता गेल्यानंतर रात्री त्या ठिकाणी झोपलो. सकाळी उठल्यानंतर जे त्या ठिकाणी अधिकारी असतात, जो माणूस नवीन त्या ठिकाणी येतो त्याची इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतली जाते की तुम्ही कुठून आले, कसे आहेत, तुमच्या घरी कोण आहे, तुमच्या काही अडचणी आहेत का असं विचारलं जातं. आणि मी त्या ठिकाणी ड्रेस घालून निघालो आणि निघाल्याच्या नंतर आम्ही रस्त्याने चालत होतो. चालता चालता त्या ठिकाणी पाकिस्तानच्या बाजूने एक बॉम्ब त्या ठिकाणी टाकला गेला आणि माझ्या बरोबरचे जे माझे मित्र होते त्या सर्वांनी त्यावेळेस जमिनीवर झोपले. त्या ठिकाणी त्याला आपण लाईन पोझिशन असं त्या भाषेमध्ये म्हटलं जातं, ते झोपले आणि मी मात्र झोपलो नाही. मला माहित नव्हतं हे काय झालं. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे पाकिस्तानने तुमचं या ठिकाणी स्वागत केलेलं दिसतंय. आणि त्यानंतर मला समजलं की ज्या दिवशी इंडिया पाकिस्तानची मॅच असेल त्या दिवशी इंडिया जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि ते हरामखोर 2-4 बॉम्ब टाकल्याशिवाय राहणार नाही. असं कायमस्वरूपीचं त्या ठिकाणी 1 वर्ष त्या ठिकाणी माझ्या निदर्शनात आलं. 1 वर्षानंतर मी त्या सुट्टीवर आल्यानंतर कारगिलचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर मला त्या ठिकाणी रिकॉल आला. रिकॉल आल्यानंतर माझ्या गावातले सर्व गावकरी मंडळींनी त्या ठिकाणी गावामध्ये माझी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली. अनेक जणांनी हे सांगितलं की आपल्याला माहिती आहे तिकडे युद्ध चाललंय, नाही गेलं तरी चालल. परंतु माझ्या मनामध्ये एक ध्येयपूर्ती आली की माझ्याच गावामध्ये 1972च्या युद्धामध्ये जवान शहीद झालेला आहे आणि तो जवान शहीद झाला. आज त्या जवानाचं गावामध्ये स्मारक केलेलं आहे. तर मी हा विचार केला की माणूस आणि प्रेम म्हणून माणसाला असं वाटतं माझं लेकरू लांब जाऊ नये, माझ्या लेकराला काही होऊ नये. म्हणून अनेक जणांनी मला सांगितलं तुम्ही नका जाऊ, राहू द्या, इकडे काही करता येईल. परंतु मी त्या ठिकाणी सांगितलं ज्यावेळेस माणसाला जायचं असेल त्यावेळेस माणूस कुठेही जाऊ शकतो. परंतु जर कारगिलच्या युद्धात जर आपण खऱ्या अर्थानं गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी खरा मोक्ष ज्याला आपण म्हणतो तो मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या ठिकाणी मी ठरवलं की जायचं. मग गावच्या सर्वांनी खूप जोरदार गावामध्ये मिरवणूक काढली आणि ज्यावेळेस मिरवणूक काढली त्यावेळेस माणूस काहीतरी जीवनामध्ये माणसाच्या चिंतन येतं. ज्यावेळेस अशा हजारो माणसं त्या ठिकाणी समोर उभे होते आणि मी असा जीवनामध्ये पहिल्यांदाच एका मंचावर असा उभा होतो आणि सगळ्याला ज्यावेळेस मी जायचं म्हणून एक हात वर करत होतो, अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. आणि त्या काळामध्ये 5 रुपये हा खूप मोठा विषय होता. त्यावेळेस माझ्या दोन्ही खिशामध्ये, मला अभिमान वाटतो माझ्या गावचा, की माझ्या खिशामध्ये पैसे मात नव्हते. आवटी साहेब एवढे पैसे लोकांनी 5 रुपये, 2 रुपये, 10 रुपये पोरगं चाललंय देशाच्या लढाईसाठी, मला त्यांनी भरभरून प्रेम दिलं. अनेक लोक नगरच्या रेल्वे स्टेशन पर्यंत आले आणि त्या ठिकाणी रेल्वेत बसून आमचा पुढचा प्रवास चंदीगड आणि कारगिलला त्या ठिकाणी मी पोहोचलो. पोहोचल्यानंतर कारगिल मधून मला बटालिक सेक्टर मध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. कारगिलच्या दुसऱ्या बाजूला सिंध नदीच्या ठिकाणी बटालिक सेक्टर म्हणून आहे, त्या ठिकाणी मी जवळपास 2.5 ते 3 महिने त्या ठिकाणी युद्धामध्ये होतो. अनेक युद्धाचे प्रसंग असतात, परंतु युद्धाचा प्रसंग हा सामूहिकरित्या सांगितला जात नाही किंवा तो योग्यही वाटत नाही. परंतु त्या कारगिलच्या युद्धामध्ये
500हून अधिक जवान आपले त्या ठिकाणी शहीद झाले. अनेक जवानांनी आपले हातपाय त्या ठिकाणी गमावले. खिंड एकदम जोरदार लढवली. एका बाजूला आपल्या सैनिकांचं बलिदान होत होतं, त्याचं फार मोठं दुःख वाटत होतं, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचा तिरंगा झेंडा सदैव डौलत राहावा या अभिमानानं आपले जवान त्या ठिकाणी लढत होते. आणि शेवट त्या ठिकाणी आपण ते लढाई त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं जिंकून त्या ठिकाणी पाकिस्तानला आपण त्या ठिकाणी पाणी पाजलं. आणि हा गर्वाचा विषय, अभिमानाचा विषय आहे की आपल्या देशासाठी त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब असतील, त्यांनी त्यावेळेस आमच्या पाठीवर त्या ठिकाणी एक आशीर्वादाची थाप त्या ठिकाणी मांडलेली होती की ते युद्ध झाल्यानंतर अनेक ठिकाणी मी अनेक प्रांतामध्ये माझी बदली झाली, अनेक ठिकाणी गेलो, अनेक ठिकाणी चांगलं काम करण्याची संधी मिळाली, अनेक देश अनेक राज्य बघण्याचा त्या ठिकाणी योग आला. राजस्थान सारख्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर सैनिकी जीवनामध्ये तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण आता गॅस लाईटर आले सगळ्याकडे, मागच्या काळामध्ये काड्याच्या पेटीशिवाय काम चालत नव्हतं. आणि जर आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर काडी काढली आणि ती जर पेटायचा प्रयत्न केला तर कदाचित 2-3 काड्या आपल्या वायाला जायच्या, तेव्हा कुठेतरी चूल पेटायची. परंतु राजस्थान सारख्या भागामध्ये जो आपला सैनिक राहतो, जैसलमेर सारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हातातली काडी खाली पडावी आणि त्या वाळवंटामध्ये त्या काडीने ऑटोमॅटिक पेट घ्यावा, एवढी उष्णता त्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी आपला सैनिक देशाचं रक्षण करतो. जर सियाचीन ग्लेशियर आपण जर पाहिलं, ज्या ठिकाणी जगाची दुसरी थंडी आपण ज्याला म्हणतो, अशा ठिकाणी भारताची ती पहिली थंडी आणि जगाची दुसरी थंडी, अशा ठिकाणी जो आपला सैनिक राहतो. आपण बघतो आपल्या घरी 10 पाहुणे यायचे असले तर आपण फ्रीज मध्ये त्या ठिकाणी पाणी ठेवतो, आल्यानंतर सरबत करू त्यांना, आणि आपण वाट बघतो 3 वेळेस की हा बर्फ जमतोय का नाही, माणसं येईपर्यंत बर्फ जमाल का नाही. परंतु तुम्हाला सांगतो, कारगिल सियाचीन ग्लेशियर सारख्या ठिकाणी जर पाहिलं तर गरम पाणी जरी आपण जमिनीवर फेकलं तर काही सेकंदामध्ये त्या पाण्याचा बर्फ तयार होतो. अशा ठिकाणी सैनिकी जीवन त्या ठिकाणी करावं लागतं. आणि हे करत असताना त्यावेळेस अभिमान वाटतो, ज्यावेळेस आपले सारखी माणसं आमच्यासारख्या सैनिकाला सन्मान देतात, त्यावेळेस असं वाटतं पुन्हा पुन्हा सैनिक व्हावं आणि पुन्हा पुन्हा देशासाठी लढावं आणि देशासाठी मरावं, ही आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी संकल्पना येते. जे आपलं प्रेम आपण देता, या प्रेमामुळे खऱ्या अर्थानं सैनिकी जीवन जगण्याचा आनंद एक वेगळा निर्माण होतो. सैनिकातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मी ठरवलं की ज्या ठिकाणी आपण शहीद झालो नाही, देशाच्या काही प्रमाणात आपण कामी आलो, अजून आपण देशासाठी काय केलं पाहिजे. म्हणून या अहिल्यानगर शहरामध्ये जयहिंद फाउंडेशन अहिल्यानगर एक सैनिकांची संस्था त्या ठिकाणी उभी केली आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलं. आपण जर आज पाहिलं, टीव्ही उघडा किंवा मोबाईल उघडा, हिमाचल प्रदेश असेल, आसाम असेल, ह्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात ढग फुटतात आणि त्या ठिकाणी गावाच्या गाव वाहून जातात, घराच्या घर वाहून जातात. खूप अनर्थ त्या ठिकाणी घडतो. आणि हा अनर्थ कशामुळे घडतो? आज जर आपण पाहिलं, आपला अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा बीडचा भाग पाहिला तर आजही आपल्याकडं आपण रोज सकाळी उठल्यानंतर पहिला आभाळाकडे बघतोय, आज तरी पाऊस येईल, आज तरी पाऊस येईल असं वाटतंय. मग हा पाऊस का पडत नाही, याकडे लक्ष देण्याची गरज. खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललंय. माणूस फक्त स्वतःपुरता मर्यादित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस माणूस किती पैसा आणि किती प्रतिष्ठा असली तर ती कुठल्याही कामाची राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही वृक्ष चळवळ या जिल्ह्यामध्ये चालू केली आणि वृक्ष चळवळ चालू करत असताना या जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत आपण 25,000 ते 26,000 झाडांचं वृक्षारोपण आपण वेगवेगळ्या ठिकाणी केलं आणि त्यामध्ये वडाचे 4,000 ते 4,500 झाडं आपण वेगवेगळ्या डोंगरावर त्या ठिकाणी लावलेली आहेत. आमच्या आदर्श गाव कोलार या ठिकाणी आपण जवळपास 800 वडाचे झाडं आतापर्यंत लावलेले आहेत. त्यामध्ये अद्भुत सांगायचं ठरलं तर 500 वडाच्या झाडाची भगवान शंकराची पिंड आपण त्या ठिकाणी साकारलेली आहे आणि मध्यभागी भगवान शंकराचं त्या ठिकाणी मंदिर आहे.
भविष्यामध्ये प्रति केदारनाथाचं मंदिर त्या ठिकाणी करण्याची संकल्पना आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. ज्यावेळेस आपण महाबळेश्वरला जातो आणि महाबळेश्वरला जायचं कारण काय असतं, ती कुठेतरी हवामान बदल व्हावा, थंडी लागावी आणि जीवनात कुठेतरी आनंद मिळावा, ह्याच उद्देशाने प्रत्येक माणूस महाबळेश्वरला जातो. पण माझी संकल्पना अशी आहे की आपल्या भागात का महाबळेश्वर आपण निर्माण करू शकत नाही? आपण एवढ्या लांब जाऊन त्या ठिकाणी हजारो रुपये खर्च करतो, तर आपल्या परिसरात पडलेले उन्हात डोंगर जर आपण त्या ठिकाणी हिरवीगार केली तर ते हजारो, आपण जाणारे हजारो थांबतील आणि दुसरे हजारो लोक आपल्या परिसरामध्ये येतील. आपल्या भागचं या ठिकाणी भौतिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आपण अधिक सक्षम होऊ आणि वातावरणही चांगलं होईल. म्हणून या उद्देशाने आगडगाव पासनं तर ते कोल्हा उदरमल या डोंगर परिसरामध्ये आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाडं लावण्याचं काम करतो. त्याचं संवर्धनही आपण त्या ठिकाणी करतो. जो माणूस सांगेल त्या ठिकाणी आपण वडाचे 10, 20, 50 झाडं लावण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. फक्त झाडं जगवणारा माणूस आपल्याला मिळावा ही अपेक्षा आहे. आणि हे काम कशासाठी करायचं, तर ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं मी की कारगिल सारख्या युद्धात जर आपण वाचून आलो तर देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काहीतरी करायचं तर आपण काय केलं पाहिजे, म्हणून आपण झाडं लावण्याचं काम त्या ठिकाणी हाती घेतलं. कारण झाड हे निस्वार्थी असतं. झाड कुठल्या एका माणसावर प्रेम करत नाही, कुठल्या एका माणसाला सावली देत नाही, कुठल्या एका माणसाला त्या ठिकाणी जवळ घेत नाही. झाड हे देशाप्रमाणे सगळ्यावर प्रेम करतं. म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचं अभियान या ठिकाणी आपण सुरू केलं. आणि ही वृक्ष लागवड करत असताना भविष्यामध्ये आमच्या कोल्हार परिसरामध्ये आपण त्या ठिकाणी संकल्पना ठेवली की भारत देशामधील सर्वाधिक वडाचं गाव आपल्याला कोल्हार गाव करण्याचा संकल्प आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे. कारण काहीतरी आपण वेगळं करावं आणि ते कितीतरी दिवस टिकावं आणि ते कितीतरी लोकांना त्याचा फायदा व्हावा या संकल्पनेमधून आपण काम करतोय. आज आपण या ठिकाणी पाहिलं, आपण या ठिकाणी एक कल्पवृक्ष ज्याला आपण गोरक्ष चिंच म्हणतो, एक वृक्ष या ठिकाणी लावलाय. मी तांदळे साहेब आणि आवटी साहेबांना त्यांना त्या दिवशी सांगितलं की आपण त्या ठिकाणी एक वृक्ष लावूया. आणि तो वृक्ष लावल्यानंतर तुम्ही जी अध्यक्षपदाची, उपाध्यक्षपदाने सचिवाची जी सूत्र स्वीकारलेली आहेत, तुमच्या काळामध्ये लावलेला वृक्ष तुमचे मुलं ज्यावेळेस या ठिकाणी येतील त्यावेळेस त्यांना देखील अभिमान वाटला पाहिजे की त्यांच्या कार्यकाळामध्ये हा लावलेला वृक्ष हजारो वर्ष तो वृक्ष या ठिकाणी राहणार नाही. आणि या वृक्षाची जर संकल्पना तुम्हाला सांगायची ठरली तर आपल्याला सर्वांना माहिती, कल्पवृक्ष ज्या मागच्या काळामध्ये ज्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली माणूस जर बसला आणि त्याने जर काही मागितलं तर ते मिळत होतं. आता माणूस मागण्याजोगा नाही किंवा आपली नीतिमत्ता त्या ठिकाणी ढासळलेली आहे, त्यामुळे मिळेल का नाही हे सांगू शकत नाही. परंतु त्या वृक्षाच्या माध्यमातून आपल्याला अतिशय आरोग्यासाठी त्याचे फायदे नक्कीच आहेत. सर्वांना त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्या गोरक्ष चिंचेला येणारं फळ जवळपास 50 ते 60 हजारावर त्या ठिकाणी ते फळ चालतं. आणि 2 किलोची एक चिंच असते, म्हणजे एक चिंच 10 जणांनी जर खाल्ली तर 10 जणांचे काही आजार त्या ठिकाणी जाऊ शकतात. येणाऱ्या काळात हा वृक्ष या आपल्या असोसिएशनचं नाव या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लौकिक केल्याशिवाय राहणार नाही. फक्त मी विनंती करीन तांदळे साहेब की हा वृक्ष जळता कामा नये, या वृक्षाला आपण मोठं करावं आणि बघण्यासाठी पुन्हा एखाद्या वेळेस मी येईल. आपण जर संधी दिली तर अजूनही या ठिकाणी काही वृक्ष आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी लावण्याचा काम आमच्या माध्यमातून होईल. आणि आपण जरी उपस्थित असल्या सर्वांनी जर काही कुणाला या पावसाळ्यामध्ये झाडं लावण्याची इच्छा असेल तर आपणही झाडं जर डोनेट केली तर ती झाडं आमच्या गावामध्ये लावून त्याचं संवर्धन आम्ही त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रत्येकाला मी आव्हान करीन की ऑगस्ट संपत आलाय तरी पाऊस नाही, याचं कारण आपण फक्त आणि फक्त झाडच आहे. म्हणून प्रत्येकाने या पावसाळ्यामध्ये एक तरी झाड लावा. तुम्हाला जागा नसेल तर आम्हाला झाड द्या, आम्ही त्या ठिकाणी झाड लावू. परंतु झाड एक तरी झाड लावा. या निसर्गाशी मैत्री करा आणि आपलं जीवन त्या ठिकाणी श्रम सफल्य जीवन त्या ठिकाणी करा. कारण येणाऱ्या आपल्या पिढ्या, आपले नातांड, मुलं बाळ हे सुखात जर आपल्याला ठेवायचे असतील तर आपल्याला खऱ्या अर्थानं झाडं लावावी लागतील आणि त्याचं संवर्धन त्या ठिकाणी करावं लागेल. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच या अहिल्यानगर शहरामध्ये एक चांगलं घर मिळावं, एक जनसामान्याला चांगली सेवा मिळावी या उद्देशाने आपण सर्वजण शहरामध्ये, तालुक्यामध्ये कार्य करत असतात. याचा मला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो. कारण आर्किटेक्ट झालं, इंजिनियर झालं, सर्वेयर झालं, बिल्डर झाले, यांच्यामुळे खऱ्या अर्थानं शहराला, गावाला त्या ठिकाणी एक रूप येत असतं. आपण जरी हे काम करत असलो
त्याच्या माध्यमातून जरी आपल्याला 2 रुपये मिळत असले, परंतु त्यामाग आपली सेवा खूप मोठी सेवा आहे. कारण एक चांगलं घर, टिकाऊ घर आणि प्रत्येक परिवाराला प्रसन्नता देणारं घर आपल्या माध्यमातून त्या घराचं काम होतंय, याचा खऱ्या अर्थानं मला त्या ठिकाणी अभिमान वाटतो. मी आपल्या या सर्वांच्या या शुभ कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी मला बोलवलं, या ठिकाणी माझा मान सन्मान केला, त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण एक झाड लावावं असं आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.